विश्ववंदनीय तथागत सम्यक संबुद्ध प्रियदर्शी महान राजा सम्राट अशोक, विश्ववंदनीय विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या महापुरुषांनी महानायकांनी आमच्या हक्काची अधिकाराची लढाई लढली त्या सर्व महापुरुषांना महानायकांना मंचावर उपस्थित बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिनेश हनुमंतेजी, राज्य संघटक वैभव धबडकेजी, या विभागाचे अध्यक्ष विजय बनसोडजी, चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष कैलास ढेंगळेजी, माझ्यासोबत आलेले यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष सतीश इंगोलेजी, माझ्यासोबत असलेले माझे सहकारी दिनेश खाडेजी, मंचावर उपस्थित बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे सर्वच पदाधिकारीगण, आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी अशोक भाऊ रामटेकेजी, मालतीताई शिंगाडे मॅडम, प्राध्यापक डॉक्टर युवराज मेश्रामजी, इंजिनियर महिपाल मेश्रामजी, पद्माकर रामटेकेजी, ज्यांनी उत्कृष्टरित्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं असे आमच्या आकांक्षा मेश्रामताई, या कार्यक्रमाचे आयोजक सुधीर रामटेकेजी आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं प्रस्तावित केलं या तालुक्याचे अध्यक्ष एस टी मेश्रामजी आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या मातांना, बंधूंना आणि भगिनींना राजरत्न आंबेडकरचा मानाचा जय भीम. जय भीम. आज आपण बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या या संस्थेच्या माध्यमातून ही संबोधन सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. सुरुवातीलाच एस टी रामटेके सरांनी, एस टी मेश्राम सरांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते आता तालुका अध्यक्षपदी या संस्थेचं नेतृत्व करत आहे. एकीकडे आम्ही सगळेजण बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना की मी भारत बौद्धमय करी, बाबासाहेब आंबेडकरांचं हे वचन पूर्ण करण्याचे दावे करत आहोत. बाबासाहेब आंबेडकरांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि दुसरीकडे याच धम्माची धुरा आमची युवा घेताना दिसत नाहीये. ज्या देशामध्ये सम्राट अशोकाने आपली लहान लहान मुलं बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी राजमहालाच्या बाहेर पाठवून जगामध्ये त्यांना पाठवून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रेरित केलं, त्यांना पाठवलं, त्याच देशामध्ये आम्ही बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, डोंट टेक इट अदरवाइज मेश्राम सर, आम्ही बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करायला कोणती लोक देत आहोत? सगळे आयुष्य पूर्ण एखाद्या ऑफिसला दिल्यानंतर, रिटायर झाल्यानंतर, म्हणजे या शरीराला अनेक व्याध्या जडल्या, डायबिटीज झाला, हार्ट ब्लड प्रेशर सुरू झालं, त्यानंतर मग तो घरच्यांच्या काय उपयोगाचा नाही, ऑफिसच्या काय उपयोगाचा नाही, मग तुम्ही तो देता धम्माला आणि अपेक्षाही करता की भारत बौद्धमय झाला पाहिजे. म्हणजे एकीकडे भारताला बौद्धमय करायचं आहे पण ते दुसऱ्याने करायचं, माझ्या मुलांनी. अशा पद्धतीने आज आम्ही या धम्माचं, जसं आता सरांनी माझ्या पूर्वी सांगितलं की धम्माचं आज कुठपर्यंत वाटचाल झालेली आहे. असं नाही की धम्म वाढला नाही, धम्म वाढला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धम्म दिल्यानंतर आमची अवस्था अशी होती, भारतातल्या लोकांची अवस्था अशी होती की एखाद्या नवजात शिशूला एखाद्या आईने जन्म द्यावा आणि त्या क्षणी त्याची आई निघून जावी. आम्हा या समाजाची अवस्था त्या पद्धतीची होती. कारण दीक्षा झाल्यानंतर एक 7 आठवड्यांचं आयुष्य बाबासाहेब आंबेडकरांना लाभलं. या बौद्ध धम्मात आल्यानंतर आम्हाला काय आचरण करायचंय, कशा पद्धतीने वागणूक करायची हे कसलंही ज्ञान नसताना आज आम्ही बौद्ध धम्म त्या टप्प्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत, अशा अवस्थेमध्ये आलेलो. खरं तर या समाजावर रिसर्च होणं गरजेचं आहे. जो समाज एक 70 वर्षापूर्वी गावाकुसा बाहेर होता, आजही अनेक राज्यांमध्ये या समाजातल्या लोकांना रस्त्यावर चालण्याचा अधिकार नाही. गुजरातमध्ये अनेक अशी गावं आहेत जिथे सायकल स्वार जर असेल आणि सवर्णांच्या वस्तीतनं जायचं असेल तर त्याला सायकलवर उतरून सायकल हातात घेऊन त्याला ती पार करावी लागते. अशा समाजातल्या लोकांना केवळ बौद्ध धम्माचं आचरण करून आज त्यांनी किती उंची गाठलेली आहे याचं एक उदाहरण देऊ इच्छितो. बघा, आज एकीकडे मराठा बांधव आरक्षणाची मागणी करतायत, आरक्षणाची मागणी करतायत. अनुसूचित जातीमध्ये आज 59 जाती येतात, 59 जाती, 59 कास्ट. या 59 कास्टला मिळून ही शेड्यूल कास्टची यादी बनते. महाराष्ट्रामध्ये अनेक राज्यामध्ये त्याची संख्या वरखाली आहे. या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या 59 जाती असतानाही केवळ एकाच जातीची प्रगती होताना आपल्याला या देशात, महाराष्ट्रात दिसून येते. आणि म्हणून अनेक अनुसूचित जातीतल्या जातींनी ही मागणी करायला सुरुवात केली की यांचीच प्रगती झाली आहे, आरक्षण सगळे हेच घेऊन चाललेले आहेत, आमच्यापर्यंत प्रगतीच होत नाहीये. म्हणून बायफर्केशन इन रिझर्वेशनची मागणी तर धरू लागलेली आहे. म्हणजे ABCD, अनुसूचित जातीमध्ये ABCD असं वर्गीकरण करण्यात यावं आणि ही जी लोक या ठिकाणी बसलेली आहेत यांना D मध्ये टाकण्यात यावं. का? तर सगळं हेच खात आहेत. IS यांचा, डॉक्टर यांचा, प्रोफेसर यांचा, लॉयर यांचा सगळं आरक्षण हेच घेऊन चाललेलं आहे, हेच पळवत चाललेलं आहे. म्हणून आम्ही ज्या छोट्या छोट्या जाती लांब राहिलेलो आहोत, आम्हाला ते आरक्षण उपभोगता येत नाही, म्हणून आम्हाला A मध्ये ठेवावं आणि यांना D मध्ये ठेवावं. अशा पद्धतीचे विधानसभेमध्ये भाषण सुरू आहेत. मी काल्पनिक गोष्ट नाही सांगत आहे, ही विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये असली मागण्या आमच्याच अनुसूचित जातीतल्या वेगवेगळ्या जातीचे प्रतिनिधी तिथे जाऊन स्वतःला दलित म्हणवणारे ही लोक भाषण करत आहेत.
याचा अर्थ काय माहिती? याचा अर्थ हा आहे की अनुसूचित जातीमध्ये ही जी जातीची लोक या ठिकाणी बसलेली आहेत, आज यांचीच प्रगती का होते, आमची का होत नाही? आणि म्हणून मी त्या लोकांनाही सांगू इच्छितो आणि माझ्या मराठा बांधवांनाही सांगू इच्छितो, अनुसूचित जातीचं आरक्षण 59 जातींना मिळतंय, 59 जातींना. पण त्या 59 जातीपैकी केवळ एकाच जातीची प्रगती होताना का दिसते? कारण आमची प्रगती हे केवळ आरक्षणामुळे होत नाहीये. आमची प्रगती बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बुद्ध धम्मामुळे आमची खरी प्रगती होत आहे. तुम्हालाही तुमची प्रगती करून घ्यायची असेल तर बुद्धाने दिलेला जो धम्म आहे, मी धम्म म्हणतोय, धर्म नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध अँड हिज धम्म हा लिहित असताना धर्म, रिलिजन अँड धम्म यावर सेपरेट पूर्ण सेक्शन तयार केलेला आहे की हाऊ धम्म इज डिफरंट फ्रॉम रिलिजन. आम्ही धार्मिक लोक नाही आहोत, आम्ही बुद्धाच्या पथावर चालणारी, अनुकरण करणारी, बाबासाहेबांचं अनुकरण करणारी आम्ही अनुयायी आहोत. धम्म टीचिंग्स फॉलो करणारी आम्ही लोक आहोत. आणि म्हणून तुम्हाला जर तुमची प्रगती करायची असेल तर बुद्धाचा धम्म स्वीकारा. कोणी नकार दिलेला आहे? तुम्हाला हलगी सोडायची नाही आहे, तुम्हाला तुमचे पारंपरिक कामं सोडायची नाही आहेत आणि तुम्हाला आयएस पण व्हायचं. आणि म्हणून आमची खरी प्रगती ही बुद्धाच्या धम्मामुळे झाली. अन्यथा मनुस्मृतीने दिलेली कामं महारांनाही होती. या ठिकाणी बसलेले कोणतं महार जातीतली लोक त्यांना दिलेली, निर्धारित करून ठेवलेली कामं करतायत. महारांचं काम काय होतं माहितीये तुम्हाला? महारांचं काम होतं की कोणत्याही गावामध्ये जर गुरढोरं मेली तर ती मेलेली गुरढोरं ओढून गावाच्या बाहेर घेऊन जाऊन त्याची विल्हेवाट लावणं, त्याची साफसफाई करणं, त्याची शिंग विकणं, त्याची नखं विकणं आणि त्याचं चामडं सोलणं हे महारांचं पारंपरिक काम. हे पारंपरिक काम. तसंच मातंगांना काम आहे, ढोरांना काम आहे, चामरांना काम आहे. पण ही या जातीतली लोक बौद्ध धर्माकडे वळली नाहीत म्हणून ते आजही त्यांची पारंपरिक कामं करतायत, प्रामाणिकपणे करतायत. पण आम्ही आमच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पाऊल ठेवून बौद्ध धर्माकडे वळलो आणि बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा देत असताना आम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. व्हॉट यू कॉल इन्स्ट्रक्शन्स? इन्स्ट्रक्शन्स, चेतावणी, सूचना दिलेल्या आहेत. काय सूचना दिल्या माहितीये? 15 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेब आंबेडकरांचं तब्बल 2.5 तास भाषण, ते वाचताना मला 2.5 तास लागतात. थकलेलं शरीर, त्यातनं भाषण द्यायचं म्हणजे जवळपास 3-4 तास बाबासाहेबांनी भाषण दिलेलं आहे. त्या भाषणात बाबासाहेब म्हणतात, बौद्ध धर्म स्वीकारायचा असेल तर ज्या पद्धतीने वेगवेगळ्या नद्या एका महासागराला जाऊन भेटतात आणि एका महासागरामध्ये विलीन झाल्यानंतर कोणीही त्या महासागरातून हे पाणी गंगेचं की हे गोदावरीचं की हे कृष्णा नदीचं असं विभागून कोणी दाखवू शकत नाही. त्या पद्धतीने बौद्ध धर्मात या धर्मात येत असताना आपल्या जाती, आपले पूर्वीचे धर्म सोडा आणि केवळ बौद्ध म्हणून या धर्मामध्ये सामील व्हा. कुणीही तुम्हाला वेगळं करून दाखवता येता कामा नये की हा महारातून आला, की हा मातंगातून आला, की हा मराठ्यातून आला, की हा कुणब्यातून आला. अशा पद्धतीचं वर्गीकरण करून या धर्मामध्ये येऊ नका. तुमच्या जाती घेऊन येऊ नका, तुमचे धर्म घेऊन येऊ नका. केवळ बौद्ध म्हणून या धर्मामध्ये या. हे इन्स्ट्रक्शन्स बाबासाहेबांचे होते. हे इन्स्ट्रक्शन असल्यामुळे आम्ही महार जातही सोडली आणि महारकीही सोडली आणि आज आम्ही बौद्ध म्हणून या धर्मामध्ये आल्यामुळे आज आमची प्रगती खऱ्या अर्थानं या देशामध्ये व्हायला सुरुवात झाली. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अनेक इन्स्ट्रक्शन, सूचना या 15 ऑक्टोबरच्या भाषणातून दिलेल्या आहेत. अजूनपर्यंत आम्ही त्यावर चालत नाही आहोत, काम करत नाही आहोत. अन्यथा आमची प्रगती आज अजून वेगाने झाली असती. आज आरक्षणाचा मुद्दा आहे. मराठा बांधव आरक्षणासाठी भांडतायत. त्यांनी आम्हाला कदाचित विचारायला हवं होतं की बाबा रे तुमचं आरक्षण कसं चाललंय. आम्ही त्यांना सांगितलं असतं की आमच्या आरक्षणाची आज काय अवस्था. निर्मला सीतारामन या देशाच्या फायनान्स मिनिस्टर आहेत आणि त्यांनी सभेतून नाही किंवा आरएसएसच्या कॅम्पमध्ये नाही किंवा बीजेपीच्या पॉलिटिकल कार्यक्रमात नाही, संसदेत उभं राहून त्यांनी भाषण केलंय आणि संसदेत उभं राहून त्यांनी सांगितलंय 2 वर्षाच्या कालखंडामध्ये भारतातल्या सगळ्या सार्वजनिक संस्था आम्ही विकणार आहोत. पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगच्या सगळ्या गव्हर्नमेंट सर्व्हिसेस, गव्हर्नमेंट अंडरटेकिंग्स आम्ही टप्प्याटप्प्याने विकणार आहोत. इंडियन एअर इंडिया विकली, HPCL, BPCL आता विकण्याच्या माध्यमावर आहे. रेल्वेज, मला वाटतं 50 to 80% रेल्वेज आता प्रायव्हेटाईज झालेले आहे. कधी तुम्ही रेल्वेने जात असाल, आता सगळे कॉन्ट्रॅक्ट बेसिसचा स्टाफ तुम्हाला आतमध्ये दिसतो. रोडवेज जितकेही आता तुमच्याकडे समृद्धी आली, ही सरकारची नाही, ही प्रायव्हेट आहे. टोल्स जे तुम्ही दिसता हे सगळे प्रायव्हेट आहेत. वॉटर डिपार्टमेंट विकलं जात आहे, पोस्ट ऑफिस विकलं जात आहे. तुमची लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन जी सरकारची, भारत सरकारची मालमत्ता होती, तीही डिसइन्व्हेस्टमेंट तिथे सुरू झालेली आहे. LIC विकलेली आहे. अशा पद्धतीने भारत सरकारचं संपूर्ण पब्लिक सेक्टर विकली जाणार आहे. आता जर पब्लिक सेक्टरच नसेल तर पब्लिक सर्व्हिस असेल का? रिझर्वेशन आहे ना तुम्हाला सर्व्हिसेस मध्ये. मग सरकारी सेवेत जर सरकारी सेवेच राहिली नाही तर सरकारी रिझर्वेशन कुठे घेऊन जाणार? मागच्या 4 ते 7 वर्षापासून सगळ्या सरकारी नोकऱ्या या बंद आहेत. सरकारी नोकऱ्या बंद. फॉरेन स्कॉलरशिप मागच्या 5 वर्षापासून दिली जात नाहीये. दर वर्षाला 100 मुलं
ही तुम्हाला फॉरेन स्कूल, फॉरेन एज्युकेशनसाठी तुम्हाला परदेशात पाठवणं बंधनकारक असतानाही मागच्या 5 वर्षापासून फॉरेन एज्युकेशन, फॉरेन स्कॉलरशिप बंद आहे. भारतातल्याही स्कॉलरशिप बंद आहेत. नीट नावाच्या परीक्षा लादल्या गेलेल्या आहेत. अनेक एंट्रन्स टेस्ट आलेल्या आहेत. अशा पद्धतीने तुमच्या शिक्षणातलं स्कॉलरशिप, शिक्षणातलं आरक्षण आणि नोकऱ्यातलं आरक्षण हे पूर्णपणे ठप्प आहे. आमचं असलेलं आरक्षण शून्य झालंय, त्यांना कुठे देणार आहेत? आणि ही गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस भाषणातून सांगितलेली आहे. आज आमची नेते मंडळी आम्हा लोकांना सांगतात की महारली, जसं मेश्राम सरांनी सांगितलं की त्यांनी त्यांची मुलं सगळी केवळ धम्ममध्ये बौद्ध जातीचा उल्लेख केला नाही. आमचे नेते मंडळी आज आम्हाला काय सांगतायत की महार लिहिलं नाही तर आरक्षण कमी होईल. 100% खरी गोष्ट आहे. 100%. तुम्ही महार म्हणून तुमची नोंद घेतली नाही तर अनुसूचित जातीची संख्या कमी होईल, आणि अनुसूचित जातीची संख्या कमी झाली तर तुम्हाला तुमचं रिझर्वेशन कमी होईल. हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. पण एकीकडे जर तुम्ही अनुसूचित जातीचं महार म्हणून नोंद घेतली नाही तर काहीतरी लिहिणार ना. काय लिहिणार? बौद्ध लिहिणार. मग अनुसूचित जातीची संख्या जर कमी झाली तर बौद्धांची संख्या आपोआप वाढेल. कारण आम्ही आकडा कुणाचा फुगवतोय? हिंदूंचा. महार लिहून हिंदू धर्माचा आकडा फुगवतोय आणि बौद्ध धर्माचा आकडा 0.6% आला. का? आम्हाला महार लिहायचं. महार लिहिलं नाही तर आरक्षण जाईल. या गोष्टीला बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः उत्तर दिलंय. बाबासाहेब म्हणतात हे आरक्षण चंद्र आणि सूर्य असेपर्यंत मिळणार नाहीये. महिलांची उपस्थिती ते मोठ्या प्रमाणावर आहे. बाबासाहेब महिलांचं उदाहरण देऊन म्हणतात की ज्या पतीला आयुष्यच नाही त्या पतीच्या नावचं मंगळसूत्र आम्ही का घालावं? तुम्ही हा विचार करा. मुलीचं लग्न जर ठरवायचं आणि तुम्हाला माहित आहे की मुलगा 2 दिवसांनी मरणार आहे, लावून द्याल का मुलीचं लग्न? जो नवरा मुलगा जगणारच नाहीये तर त्याच्या नावचं मंगळसूत्र आम्ही का घालावं? हा बाबासाहेब आंबेडकरांचा प्रश्न आहे. आता जे आरक्षण आयुष्यभर मिळणारच नाहीये ते न मिळणाऱ्या आरक्षणासाठी आम्ही महार नावाचं गळ्यात मडकं का घालावं? महार नावाचं ताईत गळ्यात का घालावं? बाबासाहेब आंबेडकरांनी या भाषेत आम्हाला समजून सांगितलं असतानाही आमचा 2023चा प्रश्न काय आहे की महार लिहायचं की नाही लिहायचं? अजूनही आमचा प्रश्न हाच आहे. एकीकडे आरक्षण ठीक आहे, महार लिहिल्यानंतर कुठे नोकऱ्या उपलब्ध आहेत तेही सांगा. जी लोक आम्हाला सांगतात की महार लिहा, तर महार लिहिल्यानंतर कुठे नोकरी मिळणार आहे, कुठं आरक्षण मिळणार आहे, आणि बौद्ध लिहिल्यानंतर नाही मिळणार हे कोणी सांगितलं? बाबासाहेब आंबेडकरांना हा प्रश्न ज्यावेळेस करण्यात आला, केसरीचा पत्रकार बाबासाहेब आंबेडकरांना दोष देत होता की बाबासाहेब तुम्ही लोकांना बौद्ध व्हायला सांगताय आणि लोकांची दिशाभूल करता. तुमच्या लोकांना महार म्हणून 500 रुपये मिळतात. त्या काळात 500 रुपये दिले जायचे हे गुरढोरं ओढण्याची. तुम्ही त्यांना बौद्ध व्हायला सांगता आणि बौद्ध झाल्यानंतर त्यांचं हे गुरढोरं ओढण्याचं काम त्यांच्या हातून जाईल. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या लोकांची दिशाभूल करता. त्यांना मिळणारे 500 रुपये त्यांच्या हातून डिस्काउंट घेताय. बाबासाहेब म्हणाले याचं उत्तर दोघांमध्ये देऊ की उद्या भर सभेतून देऊ? पत्रकारांनी सांगितलं जसं तुमची इच्छा. आणि हे उत्तर बाबासाहेबांनी भर सभेतून दिलं. बाबासाहेब म्हणाले की या पत्रकाराचं, या ब्राह्मण पत्रकाराचं म्हणणं आहे की मी तुम्हा लोकांची दिशाभूल करतोय, तुम्हाला बौद्ध व्हायला सांगतोय, आणि बौद्ध होऊन तुम्ही तुमच्या हातचे जे 500 रुपये आहेत महारकीचे ते तुमच्या हातून जाणार आहे. बाबासाहेबांनी उत्तर दिलं की सरकारकडून मिळणारे 500 रुपये आणि माझ्याकडून वैयक्तिक 500 रुपये असे 1000 रुपये मी द्यायला तयार आहे. हे महारकीचं काम, हे गुरढोरं ओढायचं काम या ब्राह्मणांनी स्वतः करावं, मी माझ्या लोकांना करू देणार नाही. कधीची गोष्ट आहे? 1956. आज 2023. या 70 वर्षाच्या कालखंडामध्ये गुरढोरं ओढणारा समाज आज हवाई जहाज उडवतोय, एरोप्लेन उडवतोय, पायलट्स आहेत. या 2 टर्म नंतर या देशाचा चीफ जस्टिस ऑफ इंडिया हा बौद्ध परिवारातला, हा सुप्रीम कोर्टाच्या खुर्चीवर जाऊन बसणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस हे आम्हाला टाकायला सांगितलं आणि एक चांगलं आयुष्य आज बाबासाहेबांमुळे आम्हाला मिळत आहे. राहिली गोष्ट बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची. आज ही संस्था बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जगासोबत, जगातल्या बौद्ध धर्मासोबत, बौद्ध राष्ट्रांसोबत जोडून देण्यासाठी ही संस्था उभी केली. बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण जीवन जर तुम्ही बघाल, संपूर्ण जीवनाचा कालखंड जो बाबासाहेबांचा काम करण्याचा पद्धत आहे, त्या पद्धतीत बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक संघटना काढल्या. त्या संघटनेचा जो हेतू होता, जे काम त्या संघटनेच्या माध्यमातून करायचं होतं ते काम बाबासाहेबांनी केलं आणि वेळ पडल्यानंतर त्या संघटना बंदही केल्या. बहिष्कृत हितकांनी सभा ही बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातली सगळ्यात पहिली संघटना. या संघटनेच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 तळ्याचं आंदोलन उभं केलं. आणि दुसरी संघटना समता सैनिक दल, त्याच आंदोलनासाठी सुरक्षा कवच म्हणून समता सैनिक दल उभं केलं. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातल्या या 2च संघटना अशा आहेत ज्यांची नावं मराठीतून आहेत. यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी संघटनेसाठी कधीही मराठी भाषेचा उपयोग केला नाही. का केला नाही? 1924 साली बहिष्कृत हितकांनी सभा निर्माण केली आणि 1927 साली समता सैनिक दल निर्माण केलं. या पिरियडमध्ये भारतावर राज्य कोणाचं होतं? ब्रिटिशरांचं. आता ब्रिटिशरांना मराठी नावं कळणार आहेत का?
की बहिष्कृत काळणी सभा कशासाठी आहे माहिती नाही, समता सैनिक दल काय आहे माहिती नाही. आता ज्यांच्या हातात भारताची सूत्र आहेत त्यांनाच जर आमचं आंदोलन कळलं नाही, मग आम्ही मागण्या करायच्या कुणाकडे? आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संस्थांना, त्यांच्या ऑर्गनायझेशन्सना मराठी नावाचा उपयोग करायचं बंद करून इंग्लिश भाषेचा वापर सुरू केला. 1928 साली डिप्रेस्ड क्लासेस मिशन नावाचं बाबासाहेब आंबेडकरांनी संघटना स्थापन केली आणि याच संघटनेच्या माध्यमातून काळाराम मंदिराच्या सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांनी पुकारला. टेम्पल एंट्री बिल पास झालं. आता अनेक लोकांना असं वाटतं की काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांनी जो केला तो मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी केला, कारण दृश्य आम्हाला तशीच दिसतात. पण बाबासाहेब आंबेडकरांनी हे आंदोलन मंदिर प्रवेशासाठी केलं नाही. 1927-28 या साली बाबासाहेब आंबेडकरांचा नेतृत्व किंवा बाबासाहेबांचं पब्लिक लाईफ सुरू होण्यापूर्वी तुम्हाला माहिती आहे, तुम्हा लोकांना एक नाव या देशात देण्यात आलं होतं. ते काय होतं माहिती आहे? तुम्हा लोकांना एक उपाधी, एक नाव या देशामध्ये तुमच्यासाठी राखीव होतं. नाव होतं हरिजन. हरिजनचा अर्थ काय? गांधीच्या पब्लिश्ड आर्टिकल्स मध्ये, रायटिंग्स मध्ये हरिजनचा अर्थ लिहिलेला आहे. हरिजन म्हणजे हरि के जन. हरि के जन म्हणजे विष्णू के नाजायज औलादे. आणि या हरिजनांचा नेता कोण होता? या हरिजनांचा नेता कोण होता? गांधी. बाबासाहेब आंबेडकरांच्या उगमापूर्वी या समुदायाचा, या समाजाचा एकमेव नेता होता, तो होता गांधी. आणि गांधीचं म्हणणं होतं की ये हरिजन लोग हैं, हरि के जन है, हमारे हिंदू धर्म के निचले पायदान के लोग हैं, इनके साथ क्या करना है क्या नहीं करना है ये हम डिसाइड करेंगे. अंग्रेजों को इसमें डिसाइड करने का कोई अधिकार नहीं है. इंग्रजांना कोणताही अधिकार नाही. हा आमचा आपसातला मामला आहे. यांना काय अधिकार द्यायचे ते आम्ही ठरवू. आम्ही हिंदू ठरवू की यांना काय द्यायचे. यांना मतांचा अधिकार द्यायचा, पाणी पियायचा अधिकार द्यायचा, गळ्यातलं मडकं काढायचा, पाठीचा झाडू काढायचा की नाही काढायचा ते आम्ही आमचं ठरवू. इंग्रजांनी याच्यात बघायची गरज नाही, हे गांधीचं म्हणणं होतं. बाबासाहेब आंबेडकरांचा उगम झाला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन नावाने ही संस्था उभी केली आणि इंग्रजांना पटवून द्यायसाठी बाबासाहेबांनी हे आंदोलन पुकारलं की आम्ही जर हिंदू आहोत, गांधीच्या म्हणण्यानुसार आम्ही जर हिंदू आहोत, मग आम्हालाही मंदिरात घेतलं पाहिजे, आम्हालाही मंदिरात घेतलं पाहिजे. आता इंग्रजांची अडचण झाली की हे हिंदू आहेत, हे मंदिर हिंदूंचं आहे आणि हे सार्वजनिक पैशावर याची देखभाल होते, म्हणून आम्ही तिकडे यांना जाण्यापासून अडवू शकणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी तब्बल 20 ते 25 हजार लोकांना एकत्रित केलं आणि नाशिकच्या काळाराम मंदिराच्या दरवाज्यावर घेऊन या सगळ्यांना पोहोचले. इंग्रजांनी यांना वेळ दिली की इतक्या वाजता या तारखेला म्हणजे 2 मार्च 1930 ला तुम्हाला वेळ दिलेली आहे, तुम्ही मंदिरात जाऊ शकता. सगळी लोक एकत्र आली आणि जसंही बाबासाहेब आंबेडकर त्या मंदिराच्या दरवाजातून आत जाणार ते नाशिकच्या काळाराम मंदिराचे भले मोठे दरवाजे आतून बंद करण्यात आले आणि बाबासाहेबांच्या दिशेने दगड फिरकवण्यात आले. बाबासाहेब आंबेडकरांना सगळ्यांनी कळा करून वाचवलं. एक दगड बाबासाहेब आंबेडकरांच्या माथ्यावर येऊ लागला आणि बाबासाहेबांनी तिथेच सवाल करून सांगितलं की बघा, तुम्ही आम्हाला हिंदू समजता, हिंदू मानता, मग आम्ही पण जर हिंदू आहोत मग आम्हाला हिंदूंच्या मंदिरात का घेतलं जात नाही. ही गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांना पटवून दिली आणि गांधीचे जे म्हणणं होतं की ये हिंदू है और इनके साथ क्या करना है, इनको अधिकार कितने देने हैं ये हम तय करेंगे, यातून बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बाहेर काढलं आणि इंग्रजांच्या लक्षात आलं की ही लोक हिंदू नाहीत. हिंदू असते तर यांना मंदिरात घेतलं असतं. ही लोक हिंदू नाहीत. आणि त्याच साली राऊंड टेबल कॉन्फरन्सला सुरुवात होणार होती. राऊंड टेबल कॉन्फरन्सची सुरुवात होणार होती. या राऊंड टेबल कॉन्फरन्सला सगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्या ठिकाणी रिप्रेझेंटेशन, प्रतिनिधित्व होतं. मुसलमानांना सर आगा खान यांना प्रतिनिधित्व देण्यात आलं मुसलमानांच्या वतीने, सिखांना आमंत्रण देण्यात आलं, ख्रिश्चनांना आमंत्रण देण्यात आलं, हिंदूंच्या वतीने गांधींना आमंत्रण देण्यात आलं. आता ही लोक कोण आली? ही मध्येच कोण आली? डिप्रेस लोक. डिप्रेस क्लासेस मिशनच्या माध्यमातून ही लोक कोण आली आणि यांची संख्या छोटी मोठी नाही, करोडोमध्ये आहे. आणि म्हणून या लोकांचंही म्हणणं त्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये मांडणं गरजेचं आहे. या लोकांचा नेता कोण? तर डॉक्टर आंबेडकर. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांनाही राऊंड टेबल कॉन्फरन्सला त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी बोलावलं पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना राऊंड टेबल कॉन्फरन्सचं आमंत्रण ब्रिटिशांनी पाठवलं की तुमचं जे काय म्हणणं आहे ते राऊंड टेबल कॉन्फरन्सला येऊन मांडा. बाबासाहेब आंबेडकरांनी काळारामाचं दर्शन घेण्यासाठी काळाराम मंदिराचं प्रवेशाचा सत्याग्रह केला नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये जाण्यासाठी की आम्ही हिंदू नाही हे पटवून देण्यासाठी बाबासाहेबांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केला. बाबासाहेब राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले, पण बाबासाहेब आंबेडकरांना आमंत्रण आहे म्हणून गांधींनी त्या राऊंड टेबल कॉन्फरन्सवर बहिष्कार टाकला की यांचा नेता तर मी आहे. अचानक बाबासाहेब आंबेडकरांना कसं बोलवतं म्हणून गांधींनी पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्सवर बहिष्कार टाकला. आणि त्यानंतर काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहित आहे.
दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला गांधी गेले आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध करायचं काम केलं. जे कॉमनवेल्थ अवॉर्ड बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विद्वत्तेच्या बळावर जिंकून आले होते ते कॉमनवेल्थ अवॉर्ड हिसकवण्यासाठी गांधी उपोषणाला बसले आणि शेवटी बाबासाहेब आंबेडकरांना हे त्यांनी जिंकून आणलेले अधिकार पुन्हा द्यावे लागले. गांधींच्या जीवनासाठी हे पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. डिप्रेस क्लासेस मिशनच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी एवढे मोठे अधिकार या देशामध्ये मिळवले, पण गांधींच्या आडमोठेपणामुळे बाबासाहेबांना हे अधिकार पुन्हा द्यावे लागले. त्यानंतर काळ पुढे सरकला. देशामध्ये संविधान निर्माण करण्याच्या हालचालींना वेग आला. या संविधान सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकर जाऊ नये म्हणून गांधी आणि पटेल प्रयत्न करत होते. आणि हे काल्पनिक सांगत नाहीये. गांधी आणि पटेल बाबासाहेब आंबेडकरांना येऊन भेटले आणि बाबासाहेबांना म्हणाले की बाबासाहेब, हमने सुना है कि आप संविधान सभा में जाने की तैयारी कर रहे हैं. हम आपको बताने के लिए आए हैं कि संविधान सभा के दरवाजे ही नहीं, खिड़कियां भी हमने आपके लिए बंद रखी है. गांधी, पटेल बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये येण्यापासून रोखण्यामध्ये काम करत होते की बाबासाहेब संविधान सभेत येऊ नये आणि त्यांच्या लोकांसाठी सुरक्षा कवच तयार करू नये. आणि इंग्रजांना आमचं आंदोलन काय आहे हे लक्षात आणण्यासाठी बाबासाहेबांनी पुन्हा एक नवीन संस्था निर्माण केली आणि त्या संघटनेचं नाव ठेवलं शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन. शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स हा ग्रंथ लिहिला, इंग्रजांना सुपूर्द केला की ज्या गांधीला आणि ज्या काँग्रेसला तुम्ही आमचा प्रतिनिधी समजताय, आमचं संघटन समजताय, त्यांनी आमच्यासाठी काय काय केलंय हे जरा ब्यौरा वाचा. जे पैसे अस्पृश्यता निर्मूलनासाठी आले होते ते पैसे गांधींनी त्यांच्या वकिलांची फीज, त्यांचा पगार, त्यांचे फुल टाइमर्सना पगार देण्यासाठी खर्च केले. बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळे तक्ते ब्रिटिशांना दिले की जे पैसे आमच्यासाठी आले होते तेही गांधीने चोरले, तेही गांधीने खाल्ले. आणि अशा लोकांच्या भरोशावर तुम्ही आम्हाला जर सोडून जात असाल तर आमचं स्वातंत्र्य भारतामध्ये काय अवस्था होईल ही बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथाच्या माध्यमातून इंग्रजांना पटवून दिली. शेवटी बाबासाहेब आंबेडकरांना शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून या संविधान सभेमध्ये पश्चिम बंगालहून जोगेंद्रनाथ मंडळ यांनी बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत पाठवलं. संविधान सभेत गेले. बघता बघता बाबासाहेबांनी संपूर्ण संविधान सभेचा ताबा घेतला आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेची दारं आणि खिडक्याही बंद केले होते तेच बाबासाहेब आंबेडकर आपल्या विद्वत्तेच्या बळावर या संविधान सभेचे, या देशाच्या संविधानाचे चीफ आर्किटेक्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन निर्माण झाले. त्या पदापर्यंत जाऊन पोहोचले. या देशाचं संविधान, उत्कृष्ट संविधान, जगाचं, देशाचंच नाही जगाचं संविधान बाबासाहेबांनी निर्माण केलं, सर्वोत्कृष्ट संविधान निर्माण केलं. आणि या देशाला निर्माण करून देत असताना मिळाले की संविधान कितीही जरी चांगला असला, संविधान कितीही जरी उत्कृष्ट असला, पण राबवणारी लोक जर लायक नसतील तर संविधान काहीही कामाचा नाही. ही गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आली होती की संविधान उत्कृष्ट आहे, संविधान चांगलं आहे, पण ज्यांच्या हातात मी देतोय ते नालायक आहे. ती लोक देश संविधानानुसार चालवणार नाहीत. आणि मग अशा अवस्थेत माझ्या लोकांचं काय होईल? जो सुरक्षा कवच मी देशाच्या संविधानात नमूद करून ठेवला आहे, जो वापरलाच गेला नाही, तर माझ्या लोकांची सुरक्षा कशी होईल? बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन बरखास्त केलं. कारण शेड्यूल्ड कास्टची रक्षा करण्यासाठी ज्या संविधानात तरतुदी आहेत त्या जर वापरल्याच गेल्या नाही मग आमची रक्षा कुठून होईल? आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी 1954 सालाआधी भारत सरकारला, इंटरिम गव्हर्नमेंट त्यावेळेस होतं, एक आमंत्रण आलं. जगामध्ये एक मोठी घडामोड घडत होती. जगातले सगळे बौद्ध देश एकत्रित येऊन एक संस्था निर्माण करायचं प्रयत्न करत होते आणि त्याचं आमंत्रण त्यांनी भारतालाही पाठवलं. कारण भारत हा बुद्धचं जन्मभूमी आहे, बुद्धची भूमी आहे. आणि म्हणून जगातल्या बौद्ध देशांनी भारताला आमंत्रण पाठवलं की आम्ही एक अशी बैठक आयोजित करत आहोत, भारताच्या वतीने तुम्ही एखादा बौद्ध आमच्यापर्यंत पाठवा. आता हे आमंत्रण भारत सरकारला, इंटरिम गव्हर्नमेंटला आलं होतं आणि बौद्ध धर्माचा अभ्यास असणारा एकही व्यक्ती त्यांच्याकडे नव्हता. आणि म्हणून त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं की बाबा साहब, आपका बौद्ध धर्म पर ज्यादा अभ्यास है, पढ़ाई है, आप इस कॉन्फ्रेंस में जाओ. आणि मग बाबासाहेब आंबेडकर 1950च्या पहिल्या जागतिक बौद्ध परिषदेला उपस्थित राहिले. त्या परिषदेमध्ये 2 ठराव झाले. पहिला ठराव की सगळ्या बौद्ध देशांनी एकत्रित येऊन एक संघटना निर्माण करायची जेणेकरून सगळ्या बौद्ध ज्या संघटना त्या देशाच्या मेंबर आहेत त्या देशांमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम करता येईल. दुसरा ठराव की दर 2 वर्षाने आपण एकत्रित यायचं आणि काय प्रगती झाली किंवा कोणत्या देशाला काय गरज आहे ती आपण येऊ या ठिकाणी चर्चा करून सगळ्या देशांनी त्या देशाला हातभार लावायचा. या घडामोडी बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत या पहिल्या जागतिक बौद्ध परिषदेत झाल्या. 1950 नंतर 1952 ची बैठक सुरुवात झाली, पण त्या बैठकीला बाबासाहेब आंबेडकर उपस्थित असल्याचे कोणतेही पुरावे सापडत नाही. बाबासाहेब दुसऱ्या बौद्ध परिषदेला गेले नाहीत. कदाचित बाबासाहेबांना असं वाटलं असेल की संविधान 1950 ला जो लागू झाला की भारताच्या ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये काही बदल झाले असते.
त्यांच्या विचारांमध्ये बदल झाले असते. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी 1952 साली या देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये, जी आता पार्लमेंटरी इलेक्शन्स 24 साली येतील, ती 1952च्या इलेक्शन्समध्ये तयारी सुरू केली. कुणी? ज्या महामानवानं 2च वर्षापूर्वी या देशाला संविधान निर्माण करून दिला, ती व्यक्ती देशाच्या पार्लमेंटरी इलेक्शनसाठी उभी राहते. आता विचार करा, कोणतीही पार्टी किंवा कोणताही उमेदवार अशा व्यक्तीला हरवायसाठी पुढे येईल का? ज्याने देशाचं संविधान दिलंय, ज्यांना चीफ आर्किटेक्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणून संबोधलं गेलंय. संपूर्ण देशाने बाबासाहेब आंबेडकरांचा टाळ्या वाजवून सत्कार केला, अशा व्यक्तीला हरवण्यासाठी एक तरी पार्टी तयार होईल का? श्रीपाद अमृत डांगे स्वतः उभा राहिला. गांधींनी एक नाही 2 उमेदवार उभे केले. बाबासाहेब आंबेडकरांना पाडण्यासाठी संपूर्ण ताकदीने या देशामध्ये प्रयत्न सुरू झाले आणि बाबासाहेब आंबेडकरांना हरवण्यासाठी एक चौथी नापास माणूस उभा करण्यात आला. PhD, DSc, LLD, डिलीट, बार ॲट लॉ, कोलंबिया युनिव्हर्सिटी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ग्रेस अशा इन्स्टिट्यूट्स मधनं शिक्षण प्राप्त केलेल्या महामानवाला हरवण्यासाठी एक चौथी नापास माणूस पुढे करण्यात आला. आणि केवळ पुढे करण्यात नाही आला, त्याला निवडूनही आणण्यात आलं. बाबासाहेब आंबेडकरांचा पराजय झाला. बाबासाहेबांच्या लक्षात आलं की अजूनही या ब्राह्मणी व्यवस्थेच्या मतांमध्ये, विचारांमध्ये परिवर्तन झालेलं नाही. जी लोक मला न्याय देत नाही, पुढे जाऊन माझ्या लोकांसोबत काय करतील? जी लोक मला न्याय देत नाहीये, माझ्या लोकांसोबत काय होईल? हा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी मनात घेतला आणि 1954 साली 3री बौद्ध धर्माची ही जागतिक परिषद सुरू झाली. बघता बघता 54 देश या जागतिक संघटनेसोबत जुडले आणि बाबासाहेब आंबेडकर या परिषदेला भारताच्या वतीने गेले आणि बाबासाहेबांनी तिकडे सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. जे स्पीच बाबासाहेबांनी दिलंय ते आजही रेकॉर्डवर आहे आणि त्या स्पीचचं नाव आहे बुद्धिस्ट मुवमेंट इन इंडिया, अ ब्लू प्रिंट. भारतामध्ये जर बौद्ध धर्माची ही मुवमेंट उभी करायची असेल तर आम्हाला काय काय करणं गरजेचं आहे याची संपूर्ण ब्लूप्रिंट बाबासाहेबांनी जागतिक बौद्ध परिषदेसमोर मांडली. आणि बाबासाहेबांनी जगातल्या बौद्ध देशांना आव्हान केलं की तुम्ही या ठिकाणी बौद्ध परिषदा घेण्याऐवजी तुम्ही भारतामध्ये या, भारतातली लोक मी तुमच्या पाठीशी उभे करतो. भारत हा बुद्धाचा देश आहे, या देशाला तुम्ही बौद्ध धर्माचा केंद्रबिंदू करा, असं आव्हान बाबासाहेबांनी त्या जागतिक बौद्ध परिषदेत नोव्हेंबर महिन्यामध्ये केलं. नोव्हेंबर डिसेंबर मध्ये बाबासाहेब भारतात पुन्हा आले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीची बाबासाहेबांची कार्यशैली होती की आधी संघटन मग आंदोलन, त्या कार्यशैलीप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन नावाचं संघटन बरखास्त केलं आणि नवीन संघटनाची स्थापना केली आणि त्या नवीन संघटनेचं नाव होतं बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. 1954च्या एंडिंगला बाबासाहेबांनी ही संस्था निर्माण केली आणि जिचं रजिस्ट्रेशन इंडियन सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट नुसार 4 मे 1955 प्राप्त झालं. 1955 बाबासाहेब बौद्ध होते का? दीक्षा कधी झाली? 56. याचा अर्थ बाबासाहेब आंबेडकर बौद्ध नसतानाही बौद्ध धर्माची ही संस्था बाबासाहेबांनी निर्माण केली. तुमच्यासाठी आमच्यासाठी नाही, जगातल्या बौद्धांना भारतातल्या बौद्धांसोबत संपर्क करता यावा, यांच्याशी भेटता यावं एक म्हणून प्लॅटफॉर्म बाबासाहेबांनी तयार केला, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. आणि याच मंचाच्या माध्यमातून, याच संघटनेच्या माध्यमातून 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा ही नागपूर या ठिकाणी लाखो लोकांसोबत, लाखो अनुयायांसोबत बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली. ही दीक्षा केवळ नागपूरपुरती, महाराष्ट्रापुरती किंवा भारतापुरती मर्यादित नव्हती. बाबासाहेब आंबेडकरांना दीक्षा देणारे भंते चंद्रमणी हे देखील ब्रह्मदेशातून आले होते, भारताच्या बाहेरून आले होते. बाबासाहेब आंबेडकरांचा ह्या दीक्षाचा सोहळा केवळ भारतापुरता मर्यादित नव्हता. संपूर्ण बौद्ध जगत, बौद्ध देश बाबासाहेब आंबेडकरांच्या या बौद्ध दीक्षेला शुभेच्छा देणाऱ्यांनी एका रात्रीत आम्हाला जगासोबत जोडण्याचं काम केलं. आणि काय मेसेज दिला आम्हाला? त्याच भाषणामध्ये 15 ऑक्टोबरच्या भाषणात बाबासाहेब म्हणतात की आता भारतापुरतं खूप झालं, आता घरातल्या घरात खूप झालं, आता घराच्या बाहेर जा, आता भारतापुरतं मर्यादित राहू नका, भारताच्या बाहेर जा आणि भारताच्या बाहेर जाऊन सांगा की आम्ही भारताचे बौद्ध आहोत. अशा पद्धतीने बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध धर्म का दिला? की या देशाचं संविधान जर तुमची रक्षा करू शकलं नाही तर तुम्ही बुद्धच्या मागे जा, हा बुद्ध तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहील. बाबासाहेबांनी या आशेने तुम्हाला बौद्ध धर्म दिला, या माध्यमातून तुम्हाला बौद्ध धर्म दिला. जेवढा तुमचा आणि माझा बौद्ध धर्मावर अभ्यास नाही तेवढा RSSचा आहे. की बाबासाहेब तुम्हाला बौद्ध का करून गेले, बाबासाहेब बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया का निर्माण करून गेले. आणि म्हणून जशी ही आमची दीक्षा झाली, तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, एखाद्याला जर शीख व्हायचं असेल आणि त्याने शीख धर्माची दीक्षा घेतली तर त्याला काय नावाने हाक मारतील? शीख.
एखाद्याला जर ख्रिश्चन, आजही आमची लोक ख्रिश्चन होतात, ख्रिश्चन झाल्यानंतरही त्यांची ओळख ही ख्रिश्चन म्हणून होते. एखादा इस्लाममध्ये गेला तर त्याची ओळख मुसलमान म्हणून होते. पण आमच्याकडे दीक्षा झाल्यानंतर 1956ला दीक्षा झाल्यानंतर आम्हाला बौद्ध म्हणून उपाधी मिळाली नाही. आजही आम्हाला काय म्हणून संबोधलं जातं? दलित. बाबासाहेब आंबेडकरांच्या एकाही लिटरेचरमध्ये, रायटिंग्समध्ये, स्पीचेसमध्ये दलित शब्दाचा उल्लेख नाही. दलित शब्दाचा वापर कुठं का उगवला? कारण या देशाच्या ब्राह्मणी व्यवस्था कधीही आपल्या आयुष्यामध्ये वापर करू नये, कुणी करू नये. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध केलंय आणि केवळ बौद्ध म्हणूनच ही ओळख आम्हाला या देशामध्ये, या जगामध्ये प्रस्थापित करायची आहे. याने एक फायदा होईल की ज्या दिवशी आम्ही भारताच्या बाहेर जाऊ, बौद्ध देश आमच्या स्वागतासाठी तत्पर असतील की भारतातून आमचा बौद्ध बांधव येतोय. याची ताकद, बौद्ध धम्माची ताकद, बौद्ध असल्याची ताकद. नीतू अंबानीला विचार, US मध्ये गेल्यानंतर तिला बोलावं लागतं की मी भारतातून आले आणि भारत बुद्धाचा देश आहे. ठीक आहे, चला, ते तुम्हाला मान्य नसेल. गुगल वापरताना सगळे आहे ना तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट, गुगलमध्ये एक नाव टाईप करा, आय एम बुद्धा फाउंडेशन. आय एम बुद्धा फाउंडेशन हे फाउंडेशन बौद्ध धम्माचं फाउंडेशन जगामध्ये आहे. त्याची कार्यक्रमाची सूची आहे. आज नेदरलँडमध्ये, उद्या जर्मनीमध्ये, परवा फ्रान्समध्ये, मग US मध्ये, मग अनेक बौद्ध देशांमध्ये हे जात आहेत, युरोपियन कंट्रीजमध्ये जात आहेत आणि बुद्धाच्या नावाखाली सगळ्या बौद्ध देशांकडनं पैसा घेत आहेत. आणि पैसा घेऊन काय करतायत माहिती? याचे संस्थापक कोण आहेत? बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया 1954-1955 साली जी बाबासाहेब आंबेडकरांनी काढली की बौद्ध देशाकडे जाऊन आम्ही आमची प्रगती त्या ठिकाणी करू, तो मार्ग कोण अवलंबतोय? या आय एम बुद्धा फाउंडेशनचे संस्थापक कोण आहे माहिती? पल्लवी जोशी, विवेक अग्निहोत्री. दोघंही काश्मीरी ब्राह्मण. ब्राह्मण बुद्धाच्या नावाखाली बौद्ध देशातून पैसे प्राप्त करतायत आणि फिल्म काय बनवतायत? काश्मीर फाईल्स. ब्राह्मणांवर कसा पद्धतीने अत्याचार झाला हे दाखवणारे पिक्चर कुणाच्या पैशावर बनतायत? बुद्धाच्या. का? जोशी उदाहरण आहे. बुद्ध देश आम्हाला भरभरून पैसा देत आहे. खेळण्यासाठी कोण आहे? पल्लवी जोशी. मग आम्ही कुठे आहोत? बुद्ध देशाच्या रांगेत कोण उभा? जोशी, तिवारी, त्रिपाठी, मोदी, योगी, अंबानी. मग आम्ही कोणत्या लाईनीत उभे आहोत? मरियाई, खंडोबा. अजून कोण आहे? वित्तू बाबा. अजून आम्ही त्या लाईनीत उभे आहोत. मागतोय मरियाईकडे, मिळतंय पल्लवी जोशीला. खंडोबा. बाबासाहेब आंबेडकर आम्हाला हा मार्ग दाखवून गेले. आजपर्यंत आम्ही तिथे चालायला तयार नाही आहोत. स्वतःची ओळख बौद्ध म्हणून करायला तयार नाही. आमचं भांडण इथं सुरू आहे. मी अध्यक्ष का तू अध्यक्ष? आमचं इथे भारतातही नाही, महाराष्ट्रात भांडण सुरू आहे अध्यक्ष पदावर. आणि जगामध्ये ती लोक स्वतःला बौद्ध घेऊन बौद्ध म्हणून सगळ्या बौद्ध धर्माचा मलिदा खातात. कारण आमचं लक्ष तिथे नाही. आम्ही आपसात तिथे भांडत बसलो. महार लिहायचं की नाही लिहायचं इथे आमचं अजून ठरत नाही. आणि ते बौद्ध म्हणून संपूर्ण जगामध्ये प्रसिद्धी पावत आहे. या देशातून, या जगातून बौद्धाचा भंते कोण आहे माहिती आहे? पुन्हा गुगल करा. अ मॉन्क हू बिकेम चीफ मिनिस्टर. योगी आदित्यनाथ. या देशातला बौद्ध भिक्खू कोण आहे? योगी आदित्यनाथ. उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री, त्याच्या नावावर पुस्तकं लिहिलेली आहे की एक बौद्ध भिक्खू मुख्यमंत्री झाला हे सांगून अनेक देशांकडनं या देशाच्या बौद्ध धर्माच्या उत्थानासाठी करोडो डॉलर्स मध्ये पैसा येतोय. पण आम्ही महार, मातंग, सांभार, ढोर याच यादीतून बाहेर पडायला तयार नाही. आणि म्हणून इथे आमची काही प्रगती होत नाही. आणि म्हणून आम्हाला बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी एक काम दिलं की जगातल्या बौद्ध देशांसमोर जा आणि तिथे स्वतःच्या जे काही तुमच्या समस्या आहेत त्या तिथे मांडा. 2018 साली मी पहिल्यांदा या वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या कॉन्फरन्सला गेलो आणि पुन्हा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची जी मेंबरशिप होती, जी रद्द झाली होती, ती रिवाइव सोसायटी ऑफ इंडिया ही संयुक्त राष्ट्रासोबत आणि वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट सोबत भारतातल्या बौद्धांच्या समस्या आम्ही त्या ठिकाणी मांडून सगळं जे काही मिळवायचं काम आहे ते आम्ही करत आहोत. बुद्धिस्ट युनिव्हर्सिटीवर काम करत आहोत, बुद्धिस्ट कल्चरवर काम करत आहोत, बुद्धिस्ट इकॉनॉमीवर काम करत आहोत. आजही आमचं युनिव्हर्सिटी जी नालंदा तक्षशिला एकेकाळी या देशात होती, जगातले विद्यार्थी या देशात शिकायला येत होते. आज आमचे विद्यार्थी जगात जातात शिकायला. का? तर आमच्याकडे चांगल्या युनिव्हर्सिटीज नाही. आमचं शिक्षण आज संपूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आलं. या 2023 साली जिथे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या थिसिसचं प्रॉब्लेम ऑफ रुपी याचं 100वी साजरी करत आहोत, तिथे त्याच समाजाची स्वतःची बँक नाही. ज्या प्रॉब्लेम ऑफ रुपीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तयार झाली आणि संपूर्ण बँकिंग सिस्टम ही बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या ग्रंथाची देण आहे, त्याच लोकांची एक बँक नाही. आणि म्हणून आम्ही त्या बँकिंग सिस्टमवर काम करत आहोत, एज्युकेशन सिस्टमवर काम करत आहोत, हेल्थ सिस्टमवर काम करत आहोत. आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं पहिलं काम
की आधी आमची नोंद तर व्हावी. नोंदच नाही आमच्याकडे. आमची संख्या आम्हाला माहिती नाही. आमची गणना कोण करताय? भारत सरकार. इंडियन सेन्सस या वर्षी 2022 साली येणार होती. 22 साली गणना, 20 साली येणार होती, कोरोनामुळे आली नाही. 21 मध्ये आली नाही, 22 मध्ये आली नाही, आणि 23 मध्ये कसलीही गणना न करता सगळा रेकॉर्ड, सगळी गणना ऑलरेडी झाली. आले का जनगणनाची लोक तुमच्या घरी? तुमची गणना ऑलरेडी झाली. आता महार लिहायचं का नाही लिहायचं हा प्रश्न आता तुम्हाला उरलाच नाही. आता उगाच भांडत बसू नका की महार लिहायचं की नाही लिहायचं. तो प्रश्न सॉल्व्ह झाला. बसल्या बसल्या तुम्हाला हिंदू तुमच्या दारावरही यायची गरज नाही. अशा पद्धतीने बौद्धांची लोकसंख्या हिंदू धर्मात टाकली. भारत सरकार आमची गणना का करेल? आजकाल तर भारत सरकार हे नावही ऐकायला मिळत नाही. ऐकताय का कधी? कोणतं सरकार? मोदी सरकार. मोदी सरकार. भारत सरकार संपलं. भारत सरकार कशावर चालतं? संविधानावर. कारण संविधान कुणाला दिले गेलंय? भारत सरकार. मग जर भारत सरकार हा शब्दच तुम्ही वापरत नाही, मोदी सरकार वापरता, मग मोदी सरकारचा ऑफिशियल डॉक्युमेंट कोणता? मनुस्मृती. ते मनुस्मृतीवर हे सरकार चालत आहे. आणि मनुस्मृतीनुसार बाबासाहेब आंबेडकरांचं एक ब्रीद वाक्य आहे, हिस्ट्री ऑफ इंडिया इज नथिंग बट अ मॉरल कॉन्फ्लिक्ट बिटवीन बुद्धिझम अँड ब्राह्मणिझम. या देशाचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून बौद्ध धर्मामध्ये आणि ब्राह्मणी धर्मामधलं युद्ध आहे. या देशाचा इतिहास काही नाही. ना या देशात रावण होता ना राम होता. या देशात कसलंही पुष्पक विमान आलं नाही. या देशात कोणीही जमीन फाटून आतमध्ये गेलं नाही. या देशाचा इतिहास फक्त बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी धर्म यातला संघर्ष आहे. आता जर मोदी सरकारचा ऑफिशियल डॉक्युमेंट मनुस्मृती आहे, जो ब्राह्मणी धर्म शून्यावर नाही येणार तर कशावर आणणार? म्हणून आज ऑफिशियल आणि जे आज मुंबईचे प्राईम लोकेशन्स आहेत, हुतात्मा चौक, बॉम्बे हायकोर्टच्या समोर, बॉम्बे हायकोर्ट तरी गल्लीच्या आतमध्ये आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या या 3 इमारती प्रमुख ठिकाणी उभ्या आहेत. 1946 ला बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याच्या 10 वर्ष आधी बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचं शिक्षण देणारी व्यवस्था या देशात उभी केली. पैसे नसताना, लोकांच्या वर्गणीतून. मागे याचाच उपहासात्मक तो चंद्रकांत पाटील हेच म्हणत होता की बाबासाहेब, त्यांनी तर नाटक तरुणी दाखवलं की जोडी घेऊन भिका मागायचं, 1-1 10,000 रुपये असं लोकांकडनं हा निधी उपलब्ध करून बाबासाहेबांनी या बिल्डिंग्स उभ्या केल्या, विकत घेतल्या. बाबासाहेबांकडे पैसा नव्हता पण दूरदृष्टी होती. आमच्याकडे पैसा आहे, दूरदृष्टी नाही, विजन नाही. असं नाही की आमच्याकडे पैसा नाही. मी नेहमी हे उदाहरण देत असतो. 2020 साली ज्यावेळी त्याच एप्रिल महिन्यात बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. ही जयंती आपण साजरी करू शकलो नाही. केली का तुम्ही साजरी? घराच्या बाहेरही पडता आलं नाही. आणि ही जयंती साजरी न झाल्यामुळे इकॉनॉमिक टाइम्सने एक बातमी छापली, ऑनलाईन पेपर मध्ये ही बातमी आली की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी न झाल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला म्हणजेच ब्राह्मणी व्यवस्थेला 2100 कोटी रुपयांचं नुकसान झालं. हा 2100 कोटी रुपये कसला खर्च? जयंतीचा. मग जयंतीमध्ये आपण काय करतो? लाइटिंग जशी लावली लाइटिंग्स लावतो, फटाके आणतो, फराळ बनवतो, मिठाई आणतो, गाड्या विकत घेतो, पेंटिंग करतो, कपडे घेतो. आणि हे सगळं करत असताना आपण अर्थव्यवस्थेला पैसे देत असतो. देता की नाही? कोण फुकट देते का? एका रात्रीत आपण किती रुपये खर्च करतो? 2100 कोटी. संपूर्ण भारताचा आकडा होता. आता विचार करा, जी लोक एका रात्रीत 2100 कोटी रुपये खर्च करतात, काय ते 700 कोटीची स्वतःची युनिव्हर्सिटी बनवू शकत नाही? ऑफिशियली मीडिया, टीव्ही चॅनल, राष्ट्रीयकृत, तुमचं महाराष्ट्र पुरतं, चंद्रपूर पुरतं नाही, नॅशनल, इंटरनॅशनल. मी ज्यावेळेस लंडनला असतो, US ला असतो, आज तर तिकडे बघत असतो मी. झी न्यूज तिकडे दिसतं, NDTV तिथे दिसतो. या चॅनल्स मला तिकडे का दिसतात? कारण त्यांचं सॅटेलाइट वर ते चॅनल आहे, त्याची 30 कोटी रुपये त्यांनी फीस भरली आहे, म्हणून त्यांचं चॅनल मी जगातल्या कोणत्याही देशातून बघू शकतो. आम्ही जगाच्या सोडा, महाराष्ट्रात तरी आपलं चॅनल आहे का? कधी कोणत्या न्यूज चॅनलवर माझी बातमी ऐकली? कधी कोणत्या न्यूज चॅनलवर माझा अर्धा तासाचा कार्यक्रम ऐकला? संस्कार नावाचा चॅनल सुरू आहे, अर्धा तास ब्राह्मणी धर्माचा प्रचार प्रसार चॅनलवरून सुरू असतो. आमच्याकडे आमचं चॅनल नाही. 2100 कोटी खर्च करणारा, एका रात्रीत खर्च करणारा समाज, त्याच्याकडे 30 कोटीचं चॅनल नाही, त्याच्याकडे 10 कोटीची युनिव्हर्सिटी नाही. मग आमचे हे पैसे वापरतो कोण? आमचे पैसे कोण वापरतो? आहे ना, प्रत्येकाचं बँक अकाउंट असेल, प्रत्येकाचे पैसे बँकेमध्ये सेफ आहेत. किती बँका आंबेडकरी विचाराच्या आहेत सांगा? आहे का एकतरी बँक? आंबेडकरी विचाराची एकतरी बँक आहे या देशामध्ये? ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर बँकिंग सिस्टम आहे, त्यांच्या विचाराची एकही बँक नाही. आम्ही आमचा पैसा कोणत्या बँकेत ठेवतो? SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेत ठेवतो, किंवा प्रायव्हेट बँकेत ठेवतो. HDFC, ICICI, ऍक्सिस या बँकेमध्ये आम्ही आमचा घामाचा पैसा या बँकेत ठेवतो. आणि मग या बँक काय करतात? लोन देतात.
लोन कुणाला देतात? प्रामाणिक व्यवस्थेला. तुम्हाला नाही. तुम्हाला लोन द्यायचं असेल तर मॉर्गेजला काय आहे, गॅरंटर कोण आहे, अशा पद्धतीने अनेक प्रश्न आमच्या समोर उपस्थित करून आमचे लोन प्रपोजल्स फेटाळले जाते. नुकतंच स्टेट बँक ऑफ इंडियाने अडाणीला 72,000 कोटीचं लोन माफ केलं. हे पैसे कुणाचे? आमचे. आमच्या पैशावर अडाणीची व्यवस्था मजबूत होते का? तर या 75 वर्षात आम्ही स्वतःचा पैसा ठेवण्यासाठी आमची बँक तयार केली नाही. पैसा कमवतोय आम्ही, घाम गाळतोय आम्ही, पैसा कमवल्यानंतर ठेवतोय कुणाकडे? दुश्मनाच्या दारात. मग तो दुश्मन काय करतो? आमचा पैसा त्यांच्या व्यवस्थेला पुरवतोय. आणि म्हणून या बँकिंग सेक्टरला हातात घेण्यासाठी आम्ही मागच्या 1-2 वर्षापासून, लॉकडाऊन उघडल्यापासून आम्ही या संकल्पनेवर काम करतोय. आणि या देशामध्ये आमची बौद्धांची स्वतंत्र बँकिंग सेक्टर असावं यावर आम्ही काम करता करता आता यशस्वी झालो. काल आम्ही औरंगाबादमध्ये होतो, त्याही ठिकाणी आम्ही या बँकेची निर्मिती करून, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेची निर्मिती करून, ही आमचा पैसा आता आम्ही इतरांच्या बँकेत ठेवणार नाही, तो आमच्याच बँकेत ठेवू, अशा पद्धतीची ही बँकिंग सेक्टर आम्ही उभं केलेली आहे. यापुढे आमचा पैसा इतरांच्या बँकेत ठेवणार नाही. चंद्रपूरमध्ये, चंद्रपूर डिस्ट्रिक्ट आहे, चंद्रपूरमध्ये जर आम्हाला ही बँक आणायची असेल तर सरकारच्या नियमानुसार या जिल्ह्यातल्या 4,000 लोकांनी ती, काय म्हणतो आपण ते, सभासद, शेअर होल्डर्स, त्यांनी ती दर्शवावी की आमच्याकडे या जिल्ह्यात 4,000 शेअर होल्डर्स आहेत. ज्या दिवशी तुम्ही 4,000 शेअर होल्डर्सची यादी रजिस्ट्रार ऑफिसला सबमिट कराल त्या दिवशी चंद्रपूरचं ही खातं आम्हाला या बँकेसाठी उघडलं. 4,000 सभासद. तुमच्याकडे जयंती होत असेल, हजारो लोक रस्त्यावर असतात. या 6 डिसेंबरला 25 लाख लोक चैत्यभूमीला आले. लाखो लोक, 10 लाख 15 लाख लोक दीक्षाभूमीला जातात. मग एवढ्या मोठ्या संख्येमध्ये जर आम्ही आहोत, मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये 4,000 लोकांचं संघटन उभं करू शकत नाही आम्ही. 4,000 इथेच बसलेले लोक 200-500 लोक असतील, नातेवाईक आणि हे सगळे धरून 4,000 आम्हाला एका तालुक्यातून मिळू शकतात. एका तालुक्यातून, पण आम्हाला एका तालुक्यातून नको, अख्ख्या जिल्ह्यात 4,000 लोकांची ती यादी आम्हाला रजिस्ट्रार प्रबंधक ऑफिस दिल्लीला सबमिट करायची. मग जाऊन आम्हाला चंद्रपूरचा रजिस्ट्रार या जिल्ह्यामध्ये बँक ओपन करण्यासाठी मान्यता देतो. हीच आहे प्रोसिजर. या 4,000 लोकांचं काम काय आहे की प्रत्येकाने 2,500 रुपयाचा एक शेअर या बँकेचा विकत घ्यायचा. 2,500 रुपये देणगी म्हणून नाही, स्वतःचा भाग म्हणून, की आमचा हा भाग आहे. हे 2,500 रुपये आयुष्यातले, फक्त 14 एप्रिल पुरते नाही, 14 ऑक्टोबर पुरते नाही, एका आयुष्यातून जे 60, 70, 80 वर्षाचं आयुष्य तुम्हाला लाभणार आहे, त्यातनं किती रुपये बाजूला काढायचे? 2,500 रुपये. 2,500 रुपये बाजूला काढा आणि या बँकेचं एक शेअर, प्रत्येकाला फक्त एकच शेअर द्यायचं आम्ही निर्णय घेतलेला आहे की जेणेकरून कुणाचीही मक्तेदारी याच्यात होऊ नये. माझा भाग किती आहे माहिती आहे या बँकेमध्ये? माझा वाटा किती आहे? माझा आणि माझ्या पत्नीचा 2 शेअरचा वाटा माझा आहे. म्हणजे उद्या जर या बँकेचा नफा हजारो करोड मध्ये जरी गेला तरी माझा वाटा किती असणार आहे? 2 शेअर पुरता. असा प्रत्येकाला एकच शेअर द्यायचं ठरवून आम्ही ही बँक निर्माण केली. मी तुम्हाला लोकांनाही सांगू इच्छितो की या बँकेचे शेअर होल्डर, शेअरचे फॉर्म डेगरे सरांकडे उपलब्ध आहेत, शेंडे सरांकडे उपलब्ध आहेत. या तालुक्याच्या माध्यमातून आता मेश्राम सरांकडे आम्ही ते देऊ. ते शेअर्स प्राप्त करा. QR कोड आता आम्हाला लवकरच मिळणार आहे. 1 कोटी रुपये ऑलरेडी आम्ही रजिस्ट्रार ऑफिसला सबमिट केलेत आणि डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक याची मान्यता ऑलरेडी आम्हाला प्राप्त झालेली आहे. याची मान्यता प्राप्त झालेली आहे. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन याचे सभासद करणं, शेअर होल्डर्स करणं आणि बँक अकाउंट होल्डर करणं हे आमचं काम आहे. याच्याने काय होणार आहे? काय होणार आहे? आज जी SBI आमच्या घामाचा पैसा उचलून अडाणीला देतो, तो पैसा उद्यापासून आमच्याच बँकेमध्ये राहील आणि हा पैसा आम्ही अडाणी अंबानीला न देता आमच्याच उद्योजकांना आणि आमच्याच मुलांना फॉरेन एज्युकेशनसाठी त्या बँकेतून हा पैसा पुरवला जाईल आणि बौद्धांचा पैसा हा बौद्धांच्या व्यवस्थेला पूरक ठरेल. अशा पद्धतीने हे काम होईल. 700 कोटीचा बजेट आहे आमचा युनिव्हर्सिटीचा. आम्हाला कोणत्याही बँकेकडनं पैसे घ्यायची गरज नाही. ही युनिव्हर्सिटी ही स्वतः डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर बँक ही स्पॉन्सर करेल, फायनान्स करेल. अशा पद्धतीने आमचा पैसा आमच्याच व्यवस्थेला पूरक होईल. अशा पद्धतीने हे काम आम्ही करत आहोत. इलेक्शन्स मध्ये नारे देताना वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा. मी इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी आहे. माझं ग्रॅज्युएशन इकॉनॉमिक्स मध्येच आहे, कॉमर्स मध्ये आहे. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन इकॉनॉमिक्स मध्येच आहे, फायनान्स मध्ये आहे. माझी PhD फायनान्स मध्ये आहे आणि मी इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी असल्या कारणानं मी विचार केला हा नारा जर राजकारणात लागू शकतो, मग हा नारा आमच्या इकॉनॉमिक्स मध्ये का लागू शकत नाही? अर्थव्यवस्थेत का लागू शकत नाही? आणि म्हणून या नाऱ्याला, या घोषणेला थोडासा चेंज केला. जिस तरह से राजनीति में वोट हमारा और राज तुम्हारा नहीं चलेगा, उसी तरह से अर्थव्यवस्था में नोट हमारा और बैंक तुम्हारा नहीं चलेगा. अगर नोट हमारा है तो बैंक भी हमारी होनी चाहिए.
अशा पद्धतीने बौद्धांची स्वतंत्र अर्थव्यवस्था. आता तरी आम्ही क्रेडिट सोसायटीमध्ये लिमिटेड आहोत, कारण 1 कोटी रुपये आम्ही जमा केलेत. अजून 4 कोटी रुपये मला जमा करायचे. जसंही 5 कोटी रुपये आम्ही डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये दाखवण्यात यशस्वी झालो, त्याच दिवशी आम्हाला कोऑपरेटिव्ह बँकेची मान्यता संपूर्ण देशासाठी आणि जगासाठी उघडी होऊन जाते. आणि केवळ भारतापुरतं आमचं काम मर्यादित राहणार नाही. मी ही बँक 5 वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची बँक बनवण्याचं काम आम्ही या देशामध्ये करून दाखवू आणि भारतातल्या बौद्धांची एक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीयकृत ही बँक या देशामध्ये निर्माण होईल. आणि केवळ कारण आम्ही बँकिंग सेक्टरच्या या कायद्यावर असल्यामुळे आरबीआयचे गाईडलाईन्स आम्हाला लागू करण्यात येतात किंवा कॉपरेटिव्ह सेक्टरचे गाईडलाईन्स आम्हाला येतात. संपूर्ण जिल्ह्यामध्ये डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर या बँक उभ्या राहतील आणि या बँकेवर नियंत्रण करणारे, जशी SBI वर नियंत्रण करणारी, कॅनरा बँकेवर नियंत्रण करणारी, बँक ऑफ महाराष्ट्रावर नियंत्रण करणारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, त्याच पद्धतीने या सगळ्या बँक्स ज्या आमच्या शाखा उभ्या राहतील, या सगळ्या ब्रांचेसवर नियंत्रण करणारी एक प्रमुख बँक या देशात उभं राहील आणि तिचं नाव असेल, ज्या पद्धतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकिंग सेक्टरला गव्हर्न करते, तसंच बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या या बँकेला गव्हर्न करणारी बँक असेल बुद्धिस्ट बँक ऑफ इंडिया. या बुद्धिस्ट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्ही भारतातल्या बौद्धांची स्वतंत्र अर्थव्यवस्था तयार करू आणि याच अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून बौद्धांची स्वतंत्र शैक्षणिक व्यवस्था उभी करू. ज्या पद्धतीने आज आमची मुलं इतरांच्या शाळेत जाऊन गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वरा बोलतायत, आहे ना, सुरुवात सकाळी प्रार्थना हीच होते. या 5 वर्षाच्या कालखंडानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये बौद्धांची ही युनिव्हर्सिटी तयार केल्यानंतर त्यांच्या शाळा, त्यांचे महाविद्यालय या सगळ्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये उभ्या करण्यात येतील. आणि ज्या पद्धतीने आमच्या मुलांना हे गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू शिकवतायत, आम्ही भारतातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना आम्ही तिथे भेदभाव करणार नाही, कारण आम्ही बौद्ध आहोत. बौद्ध असल्यामुळे आम्ही कुणाची जात, कुणाचा धर्म बघत नाही. पण त्या शाळेची सुरुवात गुरु ब्रह्मा, गुरु विष्णूने नाही तर बुद्धम शरणम गच्छामीने या शाळेची सुरुवात होईल. अशा पद्धतीची शैक्षणिक व्यवस्था आम्ही या देशामध्ये सुरू करू. हे सगळं केवळ आणि केवळ तुमच्या साथ आणि सहयोगीवर अवलंबून आहे. नाही तर मोठी मोठी स्वप्न दाखवायची, राजरत्न साहब आप आगे बढ़ो हम तुम्हारे पीछे हे बोलायचं, आणि ज्यावेळेस साथ द्यायची गरज येईल, वेळ येईल, त्यावेळेस मात्र लोक तिथे नसायची. तर ही संकल्पना केवळ कागदावरच नाही, ही आम्हाला अस्तित्वात उतरवायची आहे. आणि अस्तित्वात उतरवण्यासाठी तुम्हा लोकांची तिकडे गरज आहे, तुम्हा लोकांची गरज लागणार. आणि म्हणून हे काम मी तुमच्या समोर मांडलंय की हे आम्ही करत आहोत, हे आम्ही करणार आहोत. त्याच्या पहिला दुसरा टप्पा आमचा ऑलरेडी झालेला आहे. या 1 एप्रिल पासून संपूर्ण जिल्ह्यांमध्ये या बँकेच्या शाखा निर्माण होतील आणि आम्ही आमचा पैसा सगळ्या बँकेतून विड्रॉ करून आम्ही आमचा पैसा आमच्या बँकेमध्ये ठेवू. हे काम आम्हाला लोकांना करायचं, आपल्या सगळ्यांना करायचं. हे एवढं तरी अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडून करू इच्छितो. कारण जसं आधीच्या वक्त्यांनी सांगितलं, आज ह्या ज्या नोकऱ्या मिळाल्या, या नोकऱ्याही आम्हाला बाबासाहेबांमुळे मिळाल्या. आणि हे नुसतं हवेत बोलण्यासाठी बोलत नाही, याचे पुरावे माझ्याकडे. बाबासाहेब आंबेडकरांना बॉम्बे हायकोर्टच्या जज पदाची नोकरी देऊ केली. बाबासाहेब सिलेक्ट झाले की बॉम्बे हायकोर्टच्या जजच्या खुर्चीत आता बाबासाहेब असणार. बाबासाहेबांचं त्यावर एक भाषण आहे. बाबासाहेब म्हणतात ही घोरपड कोण गळ्यात बांधून घेईल? जज पदाच्या खुर्चीला बाबासाहेब म्हणतात ही घोरपड कोण गळ्यात बांधून घेईल? सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर मी त्या खुर्चीत बसून राहिलो आणि लोकांची भांडणं सोडून त्यांना न्याय देत बसलो, तर माझ्या समाजाला न्याय कोण देईल? माझ्या समस्या, माझ्या समाजाच्या समस्या कोण सोडवेल? आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ती नोकरी पत्करली नाही, ती नोकरी स्वीकारली नाही. कोणती नोकरी? जज पदाची नोकरी. लॉयर, ऍडव्होकेट नाही, जज. पण ती एक नोकरी बाबासाहेबांनी धुडकावून लावली, लाथाडली. त्यामुळे काय झालं माहिती? ती एक नोकरी बाबासाहेबांनी लाथाडल्यामुळे आमच्यासाठी लाखो नोकऱ्या बाबासाहेबांनी उभ्या केल्या, खुले केले. आणि आज जो पगार आम्हाला मिळतोय, त्या पगारावर पहिला अधिकार आमच्या आईचा, वडिलांचा, पतीचा, पत्नीचा नसून आमच्या पगारावर पहिला अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. त्यांच्या कार्यामुळे, त्यांच्या संघर्षामुळे, त्यांच्या त्यागामुळे आज आम्हाला चांगल्या नोकऱ्या मिळाल्या. आणि त्या नोकरीतला पैसा हा मी नाही सांगत आहे, बाबासाहेब सांगून गेले की 20वा हिस्सा समाजाला द्या. मुसलमानांमध्ये एक पद्धत आहे, 12 महिन्याचा पगार त्यांना मिळतो, त्या 12 महिन्याचा फक्त 11 महिन्याचाच पगार त्यांना घ्यायचा आहे. 1 महिन्याचा संपूर्ण पगार समाजाला द्यायचा आहे. जकात नावाची सिस्टम त्यांच्यामध्ये आहे, सिखांमध्ये आहे, ख्रिश्चनांमध्ये आहे. आमच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर ही रुजवून गेले की 20वा हिस्सा तुमच्या पगारातला, मिळकतीतला 20वा हिस्सा हा धम्मासाठी द्या, समाजासाठी द्या. पुन्हा मी तुम्हाला तीच आठवण करून देतोय, आम्हाला तर 20वाही नको. वर्षाचा सोडा, आयुष्याचं जी काय मिळकत आहे त्यातनं 2,500 रुपये या बँकेचं शेअर घ्या, तोही आम्हाला देऊ नका, तुमच्याच नावासमोर ठेवा. 0.1% पण होणार नाही, 0.01% पण होणार नाही. 100 रुपये तुम्ही नुसतं स्टेशनला जातानाच रिक्षाला, ऑटोला खर्ची घालत असाल. आणि या विदर्भामध्ये, नागपूर, चंद्रपूरमध्ये मी आमच्या युवकांना बघितलं, ते काहीतरी पुडी घेऊन ते बराच वेळ घासून, काय म्हणतात ते, खर्रा,
घरला खायची सवय आमच्या मुलांना लावून दिलेली आहे. त्याच्यातच 50 रुपये 100 रुपये जात असते दिवसाची. हा पैसा स्वतःचा बाजूला काढा आणि स्वतःच्या बँकिंग सिस्टमला लावा. स्वतःचा मीडिया तयार करा. येणाऱ्या 10 वर्षे मी खूप बोलतोय, 2-2.5 वर्षानंतर या देशाचं संविधान तुमच्यासाठी संपूर्णपणे ठप्प होणार आहे. संपूर्णपणे. नोकरी नाही, स्कॉलरशिप नाही. आम्ही वापरच काय करतोय संविधानाचा? नोकरी आणि स्कॉलरशिप. या पलीकडे संविधानाचा काय वापर करताय? काही नाही. तेही 2 कलम आमच्यासाठी आमच्या हातून काढून घेतली जाणार. आणि म्हणून आम्हाला स्वतःची व्यवस्था स्वतः करायची आहे. त्याच्या कामाला आम्ही आजपासून लागलेलो आहोत. 20 ते 25 वर्षाचा कालखंड आज माझ्या हातात आहे. काम करण्याचा कालखंड आहे. आणि या कालामध्ये 25व्या वर्षी ज्या दिवशी मी या सोशल मुवमेंटमधनं बाहेर पडेल, त्या दिवशी या बौद्ध धर्माच्या अनुयायांना, बौद्ध समाजाला इतकं ताकदवान मला बघायचं आहे की या देशामध्ये राजकारणासाठी जो कोणी उमेदवार प्रधानमंत्री पदासाठी उभा असेल तो बौद्धांच्या पाया पडल्याशिवाय हा प्रचाराला उभा राहणार नाही. एवढं ताकदवान समाज मला या देशामध्ये बौद्धांना बघायचं आहे. त्यासाठी आम्हाला आजपासून तयारीला लागावं लागेल. आजपासून लागावं लागेल. 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर, 20 वर्षानंतर आम्हाला जर स्वतःचा मीडिया, स्वतःचं युनिव्हर्सिटी, स्वतःचे बँक बघायचे असतील तर आजपासून कामाला लागावं लागेल. बाबासाहेबांच्या या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्ही बाबासाहेबांचे हे निर्धारित केलेले काम आहे. बाबासाहेबांनी या संस्थेच्या माध्यमातून स्वतःचे महाविद्यालय तयार व्हावे यासाठी कलम तयार करून ठेवलेली आहे. त्यावर आम्हाला काम करायचं आहे. मी आज एवढीच अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून करेन, कारण आज दिवसातली ही दुसरी माझी सभा आहे. पहिली सभा ऑलरेडी माझे हे सगळे कार्यकर्ते थकले असतील. आधीच 2.5-3 तास आम्ही भाषण करून गडचिरोली येऊन या ठिकाणी आलो आणि लगेच फक्त तोंडावर पाणी मारून मी लगेच इकडे आलो. त्यामुळे मी अधिक भाष्य करणार नाही. आपण सगळे आमच्या या विजनला, आमच्या या ज्या काही संकल्पना बाबासाहेबांनी आम्हाला दिल्या त्या अस्तित्वात उतरवण्यासाठी आपण सगळे सहकार्य करा. एवढीच आशा आणि अपेक्षा मी आजच्या या संबोधन सभेच्या माध्यमातून व्यक्त करतो. मी प्राध्यापक S.T. मेश्राम साहेब आणि सुधीर रामटेके सर या दोघांचाही मनापासून आभार व्यक्त करतो की आपण ही सभा आयोजित करून मला माझे विचार लोकांसमोर मांडण्यासाठी हा प्लॅटफॉर्म तयार करून दिला. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. एवढ्या थंडीतही आपण सगळे कसलेही चलबिचल न करता मला शांतपणे आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. खूप खूप धन्यवाद सर.